आज जनशक्ती श्रमिक बांधकाम कामगार संघटना यांच्या सौजन्याने आपण आज शिलाई मशीन वाटप आणि पिठाची गिरण वाटप असा कार्यक्रम ठेवलेला आहे। अतिशय बांधकाम कामगारांचं म्हणजे ज्याचं काम हातामध्ये घेतलं आहे असे आमचे शरद झेंडे यांनी चांगला उपक्रम राबवत असतात, भेटीगाठी घेत असतात, गोरगरीब लोकांना मदत करण्याचं काम करत असतात। आणि या कार्यक्रमासाठी आमचे उपस्थित असलेले माझे नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अमरभैया नाईक निंबाळकर, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस जयकुमारजी शिंदे, आमचे संतोषजी गावडे, नितीन गोडसे, विजय भैया कदम, आमचे फलटण मंडलचे अध्यक्ष बापूराव शिंदे, शुभमजी नलवडे, सरपंच आळजापूर, आमच्या भारतीय जनता पार्टीचे तालुक्याच्या महिला अध्यक्षा उषाताई राऊत, लतीफभाई जे कायमच बांधकाम कामगारांच्या पाठीशी लतीफभाईंचं उभे असतात आणि चिकाटीनं काम करून घेऊन त्या योजना तळागाळापर्यंत कशा राबवायच्या, अधिकारी वर्गांच्या बरोबर राहून त्यांना कसं कमी वेळात आपलं काम करून घ्यायचं यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात। आम्ही तालुक्याचे मंडल दुसरे अध्यक्ष अमित रणवरे, आमचे संतोषजी सावंत, दुसरे मंडल अध्यक्ष लक्ष्मणराव तात्या सोनवलकर, संतोष साळुंके, सोमनाथ येजगर, विजय काका चव्हाण, आमचे उत्तर कोरेगावचे नेते राजेंद्र धुमाळ, योगेश करपे, प्रकाश शिंदे, माजी सरपंच आसनगाव, रणजित चव्हाण सरपंच दहेगाव, संभाजी चव्हाण उपसरपंच दहेगाव आणि रामभाऊ शेडगे आमचे सरडेगावचे युवा नेते आणि सर्वच महिला आघाडीच्या आमच्या सर्व नेत्या मंडळी, माझ्या समोर बसलेल्या माझ्या भगिनी आणि बांधव, आपलं सरकार युतीचं सरकार आहे ते आपल्या पाठीशी कायम उभं आहे। केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार अतिशय काळजीपूर्वक गोरगरीब कामगारांच्यावरती त्यांचं लक्ष असतं, त्यांच्यासाठी योजना राबवत असतं। अशा असंख्य योजना आहेत, लाडकी बहीण योजना आहे, बांधकाम कामगार योजना आहे, आयुष्मान भारत आहे, PM किसान आहे, वयोश्री योजना आहे। म्हणजे अगदी 65 वय झालं असलं ते माझ्या आजी आजोबांसाठी आपण वॉकरसाठी सुद्धा 3000 रुपये आपलं शासन देत असतं। म्हणजे अतिशय बारकाईनं ह्या सरकारचं आपल्यावरती लक्ष आहे। मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं आपल्या वतीनं अभिनंदन करतो, कारण एवढ्या बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष असतं। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब, हे युतीचं सरकार आणि हे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आपल्या पाठीशी कायम खंबीरपणे उभं राहण्याचं काम करत असतात। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहतात, बांधकाम कामगारांच्या पाठीशी उभं राहतात, लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभं राहतात। आता परवाच आपण लाडक्या बहिणींना 3000 रुपये आपण आपल्या प्रत्येक खात्यावरती जमा झाले ना? बहिणींच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले का? नक्की झाले का? आवाज येत नाही। 1500 झाले का 3000 झाले? 1500 झाले होतील, राहिलेले 1500 परत जमा होतील। ते असं बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष ठेवून सरकार तुमच्या पाठीशी उभं असतं। आपणही त्याच पद्धतीनं तुम्ही सगळे सरकारच्या पाठीशी कायम ठामपणे उभं असता आणि तुम्ही ते वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे की हे सरकार काम करणारं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे, बांधकाम कामगारांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे। आणि म्हणूनच आपणही तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच जोमानं आपण या सरकारच्या पाठीशी उभं असता आणि तुमची ताकद असल्यामुळंच, तुमच्या ताकदीच्या जोरावरतीच आपण सरकारकडून विविध प्रकारच्या योजना आपण आणत असतो आणि तुम्हाला देण्याचं काम करत असतो। आम्ही फक्त माध्यम आहोत। खासदार साहेबांची चिकाटी असते की माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक मजुरांना, प्रत्येक कामगारांना काही ना काही मिळालं पाहिजे। आता बांधकाम कामगाराचं असंख्य योजना त्याच्यामध्ये आहेत। आपण भांडी वाटप करत असतो, त्यांच्या मुलांना मुलींना
शिक्षणासाठी 25,000 रुपये आपण सुरुवातीला देत असतो. 1 लाख रुपयापर्यंत आपण त्यांना टोटल 1 लाख रुपयापर्यंत आपण त्यांच्या मुलींना शिक्षणासाठी देत असतो. अगदी लग्नाचा खर्चसुद्धा आपण बांधकाम कामगारांच्या मुलींचा करत असतो आणि नंतरही त्यांच्या लग्नानंतरही खर्च आपण बांधकाम कामगारांच्या मुलीसाठी करत असतो. आणि हेच काम, पुण्याचं काम आता आम्ही आपले नेते रणजितदादा नाईक निंबाळकर मी स्वतः आपल्या पाठीशी कायम ठामपणे उभा आहे. प्रत्येक अडचणी तालुक्यातल्या येथील आपल्या ह्या संघटनेमार्फत तर काम चालूच आहे. शरद झेंडेसारखा एक साधा कार्यकर्ता, तळमळीचा कार्यकर्ता आपल्या घराघरापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला कुठल्या नाही कुठल्या तरी योजनेचा लाभ मिळवून देण्याचं ते काम करत असतो. आणि अशाच प्रकारे प्रत्येक गावामध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत, जे आमचे नेते मंडळ आहेत, ते सुद्धा तळागाळापर्यंत जाऊन आपल्यापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतात आणि या योजनेचा लाभ आपल्याला कसा होईल याच्यासाठी धडपडत असतात. आत्ता आपण परवा जिल्हा उपरुग्णालयामध्ये ज्या 10 मशीन आपण डायलिसिसच्या मशीन उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्या गोरगरिबांना पैसा वाचून आपला प्रपंच सोडावा लागतो, प्रपंचातून जावं लागतं, पैसे नसतात म्हणून आपण उपचार करू शकत नाही, म्हणून आपण आता 10 डायलिसिसच्या मशीन आपण आता आरोग्य केंद्रामध्ये आता आणलेले आहेत. मग ते सुद्धा अशी छोटी मोठी कामं आपण सारखे आपल्यासाठी सेवेमध्ये आपल्या करत असतो की तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे, सर्वसामान्यांना फायदा झाला पाहिजे, वंचित घटकांना फायदा झाला पाहिजे, हीच त्याच्यामागची महत्त्वाची भूमिका असते. आपण आता रस्ते करतोय, रेल्वे आणतोय, तालुक्यामध्ये विकासाचं काम झपाट्यानं चालू आहे. तालुक्यामध्ये 2 लाईन आता रेल्वेच्या चालू आहेत. बारामतीचं काम चालू आहे, लोणंद फलटण रेल्वे चालू आहे. आत्ता आपला हा समोरचा आळंदी पंढरपूर रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, ते सुद्धा चालू आहे. आपण आता दहिवडी मिरज रस्ता, तोही रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू होईल. आपण फलटण सातारा रस्ता, त्याचंही काम वाठारपर्यंत आता चालू आहे. म्हणजे अशा तालुक्यात आपण दुसरं वारुगड पायथा ते शिंदेनगरपर्यंत आता आपलं काम चालू आहे, आसूच्या पुढंपर्यंत. म्हणजे अगदी ते सुद्धा रोडचं 265 कोटी रुपयाचं काम चालू आहे. शहरामध्ये अंतर्गत रस्ता 70 कोटी रुपयाचा आपण मंजूर करून घेतला आहे, त्याचंही काम प्रगतीपथावर आहे. म्हणजे असे प्रत्येक गोष्टीत आपण बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालून आपण आपल्या तालुक्याचा विकास करण्याचं काम तुमच्या ताकदीवरती, तुम्ही दिलेल्या आशीर्वादावरती आम्ही करत आहोत. आणि असाच आशीर्वाद तुमचा आमच्या पाठीशी कायम राहणार आहे. असंच प्रेम तुमचं आमच्या पाठीशी कायम राहणार आहे. आणि हे प्रेम, तुमचा उत्साह आमची ताकद, आमची एनर्जी वाढवणारा आहे. कारण तुम्ही ज्या ताकदीनं येत असता, प्रत्येक हाक मारली की तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असता, तुम्ही आमचं मनोधैर्य वाढवता, आमची ताकद वाढवता. आणि ह्या तुमच्या आशीर्वादावरती, ताकदीवरतीच आम्ही तालुक्यामध्ये उद्योगधंदे आणण्याचं सुद्धा काम आता थोड्या दिवसात आपला नागबोमवाडीमध्ये आपण महिलांना 15,000 महिलांना हाताला काम लागेल असा एक मोठा उद्योग आपण तिथं लवकरात लवकर सुरू करतो. माझ्या माहितीप्रमाणे त्या 25,000 लागणार आहेत, पण आपण 15,000 महिलांच्या हाताला उद्योग लागेल असं आपण म्हणतोय. माझ्या बेरोजगार तरुणांच्या सुद्धा हाताला तिथं सुद्धा काम लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचे मोठे उद्योगधंदे सुद्धा आपण या फलटण तालुक्यामध्ये आणतोय. फलटण तालुका निश्चितपणाने आपल्याला बदललेला दिसेल. फलटण तालुक्यामध्ये नवीन क्रांती आल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं आपलं काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रणजितदादांची चिकाटी असते, तुमच्यासाठी काय ना काहीतरी करण्याची धडपड असते. रात्रंदिवस कष्ट करून, आपल्या मेहनत घेऊन आपल्या तालुक्यासाठी नवीन काय करता येईल, नवीन योजना काय आणता येतील, नवीन रस्ते कसे करता येतील, नवीन रेल्वे कसे आणता येईल, ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून तालुका आपला, जिल्हा कसा होईल. फलटण तालुक्यामध्ये RTO ऑफिस आपण आणलं, MS-53 आपण आपल्या फलटण तालुक्याचा नंबर दिला. आपण शासकीय इमारती नवीन मंजूर करून घेतल्यात, त्याचे पण निधी मंजूर झालेत. नवीन एक नगरपालिकेच्या माध्यमातून आपण चांगलं एक महिलांसाठी हॉस्पिटल तयार करतोय, वाचनालय तयार करतोय, नवीन स्विमिंग टँक करतोय. अशा असंख्य योजना आहेत. आणि ह्या नुसत्या आपण घोषणा करत नाही, तर प्रत्यक्षामध्ये ते काम चालू करतोय. त्याची वर्क ऑर्डर झाली, टेंडर झाली, त्याची कामं आता थोड्याच दिवसात चालू होणार आहे. आपण कुठलंही खोटं आश्वासन आपला नेता देत नाही. आपला नेता प्रामाणिक आहे, प्रामाणिकपणे तुमच्यासाठी, जनतेसाठी रात्रंदिवस झटणारा नेता आपला आहे. म्हणून माझी सर्वांना एक विनंती आहे की आपण थोडा विचार केला पाहिजे. आपण शेजारपाजाराला सुद्धा सांगितलं पाहिजे की रणजितदादांसारखं चांगलं नेतृत्व या तालुक्यामध्ये काम करत असते. त्यांच्या हाताला धरून माझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा काम करत असतो आणि तुमच्या अडीअडचणीला कायम
उभा राहण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि ह्याच्यासाठीच आपण प्रत्येकाने प्रत्येकाच्या शेजारच्या घरात जाऊन सांगितलं पाहिजे की आमचं नेतृत्व, आमचे नेते चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. जे काही आता तिकडे थोडेफार राहिले असतील त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे, बाबांनो आता इकडे या या रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण आता काम करूया आणि तालुक्यामध्ये नवीन क्रांती घडवूया, असाच आपण एक नारा देऊ. आणि इथून पुढच्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक आता हे राजकारणाचं बोलायचं हे व्यासपीठ नाही आहे, मी मुद्दाम त्या राजकारणाचा उल्लेख करत नाही, पण इथून पुढच्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही पाठीमागे द्याल, आशीर्वाद द्याल, त्या आशीर्वादाचं चीज केल्याशिवाय आम्ही मंडळी राहणार नाही. एवढाच शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो. तुम्ही मला बोलवलं, मान सन्मान दिलात आणि तुमच्या या कुटुंबामध्ये ह्या नवीन आता वस्तू जाणार आहेत त्या तुम्हाला निश्चितपणानं तुमचं मनोधैर्य वाढवतील. शिलाई मशीन आपण घरी नेली तर आपण त्याच्यावरती छोटा मोठा आपण घरचं काम करत करत आपल्याला 2-5 पैसे निश्चितपणाने यातून मिळतील. गिरण पण चांगली आहे, पिठाची गिरण चांगली आहे, घरचं तर धान्य दळून होईल, घरचं झालं तर शेजारचे जे 4 आयाबायाची सुद्धा आपण दळणं दळून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.